जेलमध्ये सुद्धा खून होतात, जेलमध्ये सुद्धा खंडणी मागितली जाते, जेलमधून कोणीतरी व्यक्ती व्हिडिओ कॉलवर बोलतोच कसा, किंवा जेलमधून एखाद्याची सुपारी कशी दिली जाते, हे असे असंख्य प्रश्न मला पडायला लागले. आणि मी येरवड्याच्या जेलला कितीतरी वेळा व्हिजिट देऊन आलो बाहेरून, त्याचे उपहारगृहातल्या कैद्यांशी बोलणं झालं माझं. पण जी माहिती मला पाहिजे होती ती माहिती कधीच मला मिळाली नाही. कारण ज्या आतमधल्या गोष्टी असतात त्या आत गेल्याशिवाय कधी कळत नाही. आतून बाहेर आलेला व्यक्ती त्या गोष्टी कधी खऱ्याच सांगत नाही. जर एखादा व्यक्ती जर आतमध्ये जेलमध्ये गेला तर तो त्याच्या बडाया सांगणार की मी असं केलंय, मला असे भीत होते, किंवा मी खुनाचा आरोपी होतो म्हणून मला कुणी हात लावत नव्हतं किंवा माझ्यापासून दूर पडत नव्हतं. खुनाच्या आरोपी ज्यांनी खून केले आहेत अशा आरोपींना सुद्धा तिथले संडास घासायला लावतो येरवड्या जेलमध्ये. पण त्याच्यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण वश अशी गोष्टी ज्या आहेत त्या आहेत अंडर ट्रायल कैद्यांची. अंडर ट्रायल कैदी ही व्याख्या समजून एक तुम्हाला उदाहरणावरून सांगतो की एखादा कुठला तरी गुन्हा घडलाय, गुन्हा घडल्यानंतर कुठल्या तरी आरोपीला पोलिसांनी पकडलंय, पण त्याच्यावर ते आरोप सिद्ध व्हायचे बाकी आहेत अजून. तो आरोपी खरंच आहे की नाही फक्त त्याला अंदाजावरून पकडण्यात आलं, पण तरी सुद्धा तो आरोपी वर्षानुवर्षे त्याच जेलमध्ये सडत असतो. असेच कित्येक आरोपी येरवडा जेल, तिहाड जेल किंवा साबरमती जेल अशा जेलमध्ये आहेत. आणि अशा आरोपींना न्याय मिळत नाही, त्यांना बाहेर सोडण्यात येत नाही. ते कधी ईडीच्या रूपात असतात, कधी पैशांच्या व्यवहारात, कधी खुनाच्या आरोपात, असे बरेच आहेत जे अंडर ट्रायल म्हणून शिक्षा भोगतात आणि काही वर्षांनी त्यांना निर्दोष सोडण्यात येतो की तुमचा या गुन्ह्यामध्ये सहभागच नव्हता. त्यावेळेस प्रश्न उपस्थित राहतो, जर हा माणूस निर्दोष होता तरी सुद्धा त्याने जी त्याच्यावर लावलेले जी गुन्हे आहेत ते गुन्हे लावण्यात कसे का आले? गुन्हे लावण्यात आले, ठीक आहे, न्यायपालिका आहेत न्याय देण्यासाठी, तरी सुद्धा ती व्यक्ती एवढे वर्षे जेलमध्ये राहिली, त्याचा आयुष्याचा हिशोब देणार कोण? त्याचा जो संसार विखुरला, बायका पोरं विखुरल्या गेली, सगळे त्यांचे हाल झालेत, त्याचं करिअर बर्बाद झालं, याचा हिशोब ती न्यायपालिका, ते पोलीस, ते प्रशासन किंवा ही सगळी सिस्टीम, ही व्यवस्था त्याला देते का? किंवा कोण देणार? हे सगळे भेडसावणारे प्रश्न आहेत. आणि अशातच माझा प्रवास चालू असताना एक दिवस एक पुस्तक प्रकाशनाचं माझ्या डोळ्यासमोर एक गोष्ट आली, ती म्हणजे तुरुंग. IPS ऑफिसर होते रवींद्रनाथ पाटील सर, त्यांनी आपल्या पोलीस सेवेमध्ये सेवा बजावलेली होती आणि सेवा बजावल्यावर त्यांनी ती नोकरी सोडली. त्यानंतर सायबर क्राईममध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं, ज्याची मदत खुद्द राज्य सरकार सुद्धा घेत होतं. त्यांच्यावर लागलेल्या भरपूर केसेस, त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागतं काही गोष्टींसाठी. पण ज्या गोष्टीचा निकालच लागला नाही त्या गोष्टींसाठी सुद्धा त्यांना तब्बल 2 वर्षाच्या जवळपासचा कालावधी त्या जेलमध्ये काढावा लागला एका IPS अधिकाऱ्याला. अशी कितीतरी प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणामध्ये IPS किंवा खुद्द IPS IAS अधिकारी त्यांना वर्षानुवर्षे जेलमध्ये काढावं लागतात आणि त्यांना नंतर निर्दोष सोडण्यात येतं. या चुकीच्या न्याय प्रणालीला, असंच मी म्हणेन, अशा या चुकीच्या कायद्यांना जबाबदार असतात आपले आमदार, खासदार, खुद्द आपण. ज्यावेळेस ही घटना फक्त दुसऱ्यासोबत घडते त्यावेळेस ते आपल्याला फक्त एक घटना म्हणून आठवते, आपण विचार करतो आणि सोडून जाते. पण ती घटना एखाद्याच्या आयुष्यावर अख्ख्या जीवनभराचा प्रभाव सोडून जाते किंवा अख्खं जीवन त्याचं बर्बाद करून जात असते. आणि ही गोष्ट त्या व्यक्तीशी बोलल्यावर, त्याचे अनुभव ऐकल्याशिवाय तुम्हाला कळणं मुश्किल असतं. मी त्या पुस्तक प्रकाशनाला गेलो. खरं तर या विषयाशी मी ॲज अ ॲडव्होकेट म्हणून किंवा कायद्याचे शिक्षण घेतलेलं आहे म्हणून त्या संबंधी मला होतं. पण माझ्या जीवनात सुद्धा त्या गोष्टी काही घडलेल्या होत्या, त्यामुळं मला त्या गोष्टींबद्दल फार एक अशी आतमधून हे वाटते की कुणावर अन्याय झाला होतो किंवा अशा गोष्टी कशा काय घडतात, कशा घडू शकतात आजच्या सभ्य समाजात सुद्धा. त्यावेळेस मी पुस्तक त्या प्रकाशनाला गेलो. तिथं DS कुलकर्णी सर सुद्धा आलेले होते, जे एक बांधकाम व्यावसायिक होते. ते एक बांधकाम व्यावसायिक म्हणजे मराठी विश्वातलं, मराठी माणसातलं, बांधकाम व्यवसायातलं सर्वात टॉपचं नाव. त्यांना सुद्धा काही चुकीच्या राजकारणामुळे जेलमध्ये राहावं लागलं, अंडर ट्रायलमध्येच. कुठलाही गुन्हा त्यांच्यावर सिद्ध झालेला नव्हता आणि ते सुद्धा या वयात. आणि त्याच जेलमध्ये होते रवींद्रनाथ पाटील सर, जे की IPS होते. यांची तिथं मैत्री झाली, त्यांचे ते अनुभव, त्या तुरुंगरंग पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा त्या DS कुलकर्णी सरांनी म्हणजे DSK सरांनीच लिहिलेली आहे. मी पुस्तक थोडंसं वाचलंय, माझं पूर्ण वाचायचं बाकी आहे आणि पूर्ण वाचल्यावर मी त्याचे नक्की एक
पुस्तकाचा अख्खा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करेल. पण जेवढं काही वाचण्यात आलं आणि त्या दिवशी जे काही सरांचे अनुभव वाचले त्यावरून खरंच कळलं की येरवड्याची लाईफ किंवा जेलमधली लाईफ ही एवढी वेदनादायक, एवढी दुःखदायक आहे की कुठल्या दुश्मनावर सुद्धा जेलमध्ये जाण्याची पाळी येऊ नये. तिथं होणारा त्रास म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सगळ्यात कठीण काळ असतो एक जेल. पण त्या कठीण काळातून बाहेर आल्यावर सुद्धा आपला हा समाज स्वीकारत नाही. म्हणजे खुद्द ते IPS सर जे होते, रवींद्रनाथ पाटील सर, एक्स IPS सर, त्यांनी ते अनुभव, त्यांचे भाषण सांगताना अक्षरशः रडायला येत होतं. आणि ते त्यांचे अनुभव सांगत असताना त्यांनी इतके जवळचे अनुभव सांगितले जे कुठल्या पुस्तकात आजपर्यंत अनुभवलेले नाहीत, वाचलेले नाही आणि कोणीच कोणाला सांगितलेलं नाही. त्यांनी ज्या घटना सांगितल्या त्या डायरेक्ट अशा थर्ड पार्टी घटना सांगितल्या. म्हणजे त्यांनी ज्या आपल्यावर सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत बाबा, की मी कसा चुकीचा ठरवला गेलो, मी कसा चुकीचा प्रशासनाने मला ठरवलं, किंवा मी कसा हिरो आहे, माझी साफसफाई देण्यासाठीचं पुस्तक नव्हतं. प्रॉपर जेलमध्ये काय घटना घडतात, जेलमध्ये काय गुन्हे घडतात, जेलमध्ये कशी सिस्टम फिरवल्या जाते, पैसा हवाला या गोष्टी कशा फिरतात, त्यात किती सत्यता आहे, काय खरं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या रवींद्रनाथ पाटील सरांनी त्या पुस्तकात नमूद केल्या. स्वतःचा बडेजावपणा न करता एका तुरुंगाची कथा लिहिलेली आहे. मी तिथल्या पोलीस प्रशासनावर किंवा त्या गोष्टींवर मी कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही, कारण ही सगळी सिस्टीम असते आणि त्याला सगळ्यात जास्त जबाबदार असतात हे राजकारणी. पोलीस डिपार्टमेंट किंवा पोलिसांमध्ये एवढी पॉवर आहे की ते कुठला सुद्धा गुन्हेगार एका सरळ रेषेत सुतासारखा सरळ करू शकतात. पण राजकारण्याशी असलेले संबंध, त्यांनी तयार केलेले कायदे या पोलीस व्यवस्थेला सुद्धा थोड्याफार प्रमाणात नरम पाडतात आणि त्यांचे हात बांधले जातात. आणि अशा परिस्थितीत ही जेल व्यवस्था अशी वर्षानुवर्षे चालत झालेली आहे, ज्यात सुधारणा कधीच झालेल्याच नाहीत. म्हणजे जिथं 10 माणसं झोपायला पाहिजे तिथं 100-100, 150-150 माणसं अशी बकऱ्यांसारखी कोंबून भरली जातात, असं खुद्द त्या सरांनी सुद्धा सांगितलेलं. मी ते दुसऱ्यांजवळून ऐकलेलंच होतं, ते मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचा रिव्ह्यू मी करणार आहे. आणि मी सुद्धा एक सजेस्ट करेल, मनोविकास प्रकाशनाचं पुस्तक आहे. प्रकाशनाला मी गेलो, भरपूर मोठे मोठे हस्ती तिथं आलेले होते. त्या सरांनी सिग्नेचर, DSK सरांनी मला सिग्नेचर दिलाय, त्यांच्यावरती नंबर वगैरे सगळा दिलाय. त्यांनी भेटीला सुद्धा बोलावलं होतं मला. मी नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल, पण मी कॉन्टॅक्ट हे पुस्तक वाचल्यावरच करेल आणि त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करेल. मी सर्वांना आवर्जून सांगेल की तुरुंगातलं विश्व कसं असतं, या जेलचं विश्व कसं असतं. तुम्ही 302चे स्टेटस ठेवताय, भाईगिरीचे स्टेटस ठेवताय. तुम्ही जर जेलमधलं आयुष्य बघितलेलं नसणार, बघूच नका, मी तर म्हणतो बघूच नका, पण बघितलेलं नसणार तर हे तुरुंगरंग नावाचं पुस्तक एकदा फक्त वाचून बघा. मनोविकास प्रकाशनाचे पुस्तक आहे. रवींद्रनाथ पाटील त्याचे लेखक आहेत. आता प्रकाशन झालंय त्याचं एक 15-20 दिवसापूर्वी. पुस्तक वाचल्यावर जर तुमच्या मनात गुन्हा करण्याचं 1% जर विचार आला तर मला सांगा. पुस्तक वाचल्यावर तुम्ही कोणी जर भांडण करायला आलं तर त्यावेळेस तुम्ही म्हणसाल की नको बाबा, 2 मार निघून जा, पण तुम्ही त्या फंद्यात पडणार नाही त्या भांडणाच्या. असे हाल, असे अनुभव, अशा सगळ्या गोष्टी, तिथल्या रिअल गोष्टी सरांनी त्यात नमूद केलेल्या आहेत. आणि मी परत म्हणेल की पुस्तक एकदा सगळ्यांनी वाचा. आणि मी पूर्ण वाचल्यावर नक्की त्याचा रिव्ह्यू करेल आणि सरांची मुलाखत घेण्याचा सुद्धा प्रयत्न करेल.